नमस्कार मित्रांनो, आज आपण लोणावळा भागात हायवे, एक्सप्रेसवे आणि टुरिस्ट पॉईंट जवळील शेती जमिनीचे भाव महाराष्ट्रातील सर्वात महाग भागापैकी एक मानले जातात. लोणावळा शहर, मुळशी डॅम, टायगर पॉईंट, पवना लेक किंवा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जवळ जमीन असल्यास तिची मागणी फार्म हाऊस, रिसॉर्ट, हॉटेल, सेकंड होम, प्लॉटिंगसाठी खूप मागणी जास्त असते. त्यामुळे अशा भागात साधी शेती जमीन ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी म्हणून विकली जाते. मुख्य रस्ता, चांगला व्ह्यू, पाण्याची उपलब्धता आणि टुरिस्ट क्राऊड असेल तर भाव साधारण 1 कोटी ते 5 कोटी किंवा त्याहून अधिक प्रति एकर जाऊ शकतात. काही प्रीमियम हिल व्ह्यू किंवा लेक व्ह्यू भागात छोटे प्लॉटसुद्धा खूप महागात मिळतात. विशेषतः मुंबई, पुणे येथील बायर्समुळे या भागातील जमिनीचे दर सतत वाढताना दिसतात. लाल माती ही लोणावळा, मावळा आणि डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात आढळणारी माती आहे. लाल माती पाणी लवकर सोडते, त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता काळ्या मातीपेक्षा कमी असते. लोणावळा भागात लाल मातीच्या जमिनीचे भाव साधारण 10 लाख ते 50 लाख प्रति एकर पर्यंत जाऊ शकतात. लोणावळा भागात गावाजवळील काळी मातीची सपाट आणि पाण्याची चांगली सोय असलेली जमीन खूप मागणीमध्ये असते. अशी जमीन शेती, फळबाग, पॉली हाऊस, फार्म हाऊस किंवा वीकेंड होमसाठी योग्य मानली जाते. काळी माती सुपीक असल्यामुळे जर जमिनीला विहीर, बोरवेल, नदी किंवा वर्षभर पाण्याचा स्रोत असेल तर तिची किंमत आणखी वाढते. लोणावळा भागात गावाजवळील काळ्या मातीची सपाट आणि पाण्याची चांगली सोय असलेली जमीन खूप मागणीमध्ये असते. काळी माती सुपीक असल्यामुळे भाजीपाला, फुले, फळं, झाडे आणि विविध पिकांचे उत्पादन चांगले मिळते. अशा जमिनीचे भाव साधारण 40 लाख ते 2 कोटी प्रति एकर पर्यंत बी जाऊ शकतात. लोणावळा परिसरातील जमीन डोंगराळ किंवा खडकाळ असेल तर त्यामुळे अशा भागातील जमिनीचा भाव साधारण 8 लाख ते 30 लाख प्रति एकर दरम्यान दिसतात. खडकाळ जमिनीत शेतीसाठी जमीन तयार करणे, नांगरणे आणि पिकाचे उत्पादन घेणे अधिक खर्चिक ठरते. त्यामुळे पारंपरिक शेतीसाठी अशा जमिनीची मागणी कमी असते. जमीन खरेदी करताना फक्त भाव पाहून निर्णय घेऊ नये. महत्त्वाच्या गोष्टी आधी तपासणे खूप गरजेचे असते. 7/12 उतारा, फेरफार नीट तपासा. मालकाचे नाव, क्षेत्रफळ, कर्ज किंवा बोजा आहे का हे पहा. जमिनीवर कोर्ट केस, वाद किंवा वारसांचा दावा नाही ना हे खात्री करा. प्रत्यक्ष जागेवर जाऊन हद्द, रस्ता, प्रवेश मार्ग तपासा. कागदावर रस्ता असते पण प्रत्यक्ष नसण्याचे प्रकार होतात. जमीन एनए, शेती किंवा औद्योगिक झोनमध्ये आहे का हे जाणून घ्या. खरेदीपूर्वी स्थानिक वकील किंवा जमीन तज्ज्ञाकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्या. आगाऊ पैसे देताना साध्या पावतीवर व्यवहार करू नका. योग्य करार करा आणि जमीन व्यवहारात घाई केली तर लाखोंचे नुकसान होऊ शकते. पण कागदपत्रे आणि जागा नीट तपासून घेतली तर भविष्यासाठी मोठा फायदा मिळू शकतो. जर मित्रांनो व्हिडिओ आमचा तुम्हाला आवडला असेल, माहिती उपयुक्त असेल, आमच्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशीच माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहे.